जळगावच्या परधाडे येथील घटनेला आतापर्यंत 12 तासांपेक्षा जास्तीचा काळ हा उलटलेला आहे। ज्या पद्धतीने या ठिकाणी मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना माहिती मिळते, ते मयत व्यक्तींचे नातेवाईक या ठिकाणी राज्यभरातून जळगावच्या दिशेने येत आहेत आणि जळगावला दाखल होत आहेत। मात्र मयत व्यक्तींबाबतच्या, त्यांच्या मृतदेहाबाबतची किंवा जखमी व्यक्तींबाबतची कुठलीही रीतसर माहिती मिळत नसल्यामुळे आता या ठिकाणी नातेवाईकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणी मयत व्यक्तींचे नातेवाईकसुद्धा आहेत आणि काही सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ते मुंबईवरून या ठिकाणी आले, मात्र त्यांना मृतदेहाचा नाव किंवा पत्ता मिळत नव्हता, कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे ते शोध घेत होते। मात्र त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शोध लागला आणि त्यांची आता ओळख पटल्यानंतर त्यांना त्यांच्या मयत व्यक्तीचा मृतदेह हा मिळालेला आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कहाँ से आए हो, कौन रिश्तेदार है आपके कि जो इसमें डेड हुए हैं, और क्या मालूमात थी, आप कहाँ से ढूंढ रहे थे उनको, कब से ढूंढ रहे थे? ये कल हम लोग 7 बजे के खबर मिला और वहाँ से हम लोग निकलते सोचो कि अरे ये 10:55 की गाड़ी मिली यहाँ कल्याण से। यहाँ पे आते आते हमको सुबह 4:30-5 बज गया। 5 बजे से हम लोग बहुत परेशान थे, बॉडी नहीं मिली। अब यहाँ हॉस्पिटल में पूछा गया तो बोले कि 8 बजे आएंगे सब लोग। अब 8 बजे हम लोग सबको इंतज़ार कर रहे थे, फिर भी नहीं मिल रही थी बॉडी बाबू का। अब ये फारूक भाई ने और फारूक शेख ने फिर मेरा मदद किए, बहुत मदद किए। तो ये कैसा भी करके पता लगा के फिर ढूंढे, फिर जाके बॉडी मिली। वो कितने देर से ढूंढ रहे थे आप? सुबह 5 बजे से हम लोग इंतजार में थे। मिल गए? हाँ मिली अभी बॉडी। ये फारूक भाई बहुत मेरा मदद किए भाई, मदद बहुत किए। फारूक भाई, आपण जर बघितलं या ठिकाणी तर उत्तर प्रदेशातले मयत असतील किंवा जखमींचा जास्त समावेश आहे। लोक मुंबईवर असतील, उत्तर प्रदेश, वेगवेगळ्या ठिकाणाहून जळगावात येत आहेत। मात्र मयत व्यक्तींबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती किंवा जखमींचा पत्ता अशी कुठलीही माहिती या ठिकाणी दिली जात नाही। मग त्याच्यामुळे कुठेतरी या ठिकाणी नातेवाईकांमध्ये संभ्रम आहे। काही लोक बेपत्ता असल्याचं सांगतायत, काही लोकांना मृतदेह पाहायला मिळत नाही। असा सगळा प्रशासनाचा या ठिकाणी गोळ चाललेला आहे। काय सांगाल? सकाळपासून आम्ही इथे 6:30 वाजेपासून आहोत आणि हे बाबू खानचे काका मला भेटले। त्यांनी सांगितलं की माझा पुतण्या वारलेला आहे, मला एका पोलिसाचा फोन आलेला आहे। आम्ही त्या सगळे शोध घेतला, PM रूममध्ये जाऊन आलो, त्या ठिकाणी कुठे बॉडी नव्हती। म्हणून ज्या नंबरवरून कॉल आला होता रात्री, त्या API मंसुरी साहेबांशी मी स्वतः बोललो, मग PSI डिकले साहेबांशी बोललो। त्यांनी मला फक्त सांगितलं की MLC 1014मध्ये या बाबू खानचं PM मी रात्री केलेलं आहे। म्हणून आम्ही PM रूम नंतर आम्ही ॲनाटॉमी डिपार्टमेंटला गेलो। त्या ठिकाणी 6 बॉड्या ठेवण्यात आलेल्या होत्या। त्या 6 बॉड्यामध्ये बाबू खानची बॉडी आम्हाला MLC 1014मध्ये मिळाली। त्यांच्या नातेवाईकांनी त्याला ओळखलं आणि हे झालं। परंतु दुर्दैव असं आहे की या ठिकाणी ज्याप्रमाणे शासनातर्फे एक कंट्रोल रूम किंवा एक अधिकृत जनसंपर्क अधिकारी पाहिजे की तो त्यांनी सांगायला पाहिजे की कोणती बॉडी आहे, कोणाचे PM झालेले कोणते आहे, असं कोणतीही नसल्याने हे बिचारे, यांना भाषेचा प्रॉब्लेम आहे, लँग्वेजचा प्रॉब्लेम आहे, यांची कोणत्याही प्रकारे या ठिकाणी मला खंत वाटते की ही नाही आहे। परंतु पोलिसांच्या या धोरणामुळे कमीत कमी त्यांनी मला MLC नंबर दिला, म्हणून बाबू खानची ओळख पटली आणि बाबू खानचं PM सुद्धा झालेलं आहे। परंतु ती यादी अधिकृतपणे आलेली, त्याच्यात बाबू खानचा कुठेच उल्लेख नाही। त्यामुळे आपल्या माध्यमाने मी शासनाला विनंती करेल की त्यांनी त्वरित या ठिकाणी 2 जनसंपर्क अधिकारी व ज्यांना हिंदी चांगल्या प्रकारे बोलता येईल, समजेल अशा लोकांना तरी या ठिकाणी ठेवावे, जेणेकरून येते। आणि दुसरी महत्त्वाची की आता बॉड्या पडलेले आहेत, त्यांना इथून शिफ्टिंग करण्यासाठी शासनाने त्वरित योग्य तो निर्णय घ्यावा। ट्रेन आहे, ॲम्ब्युलन्स आहे, बाय एअर ॲम्ब्युलन्स आहे, कशाने तरी, परंतु लवकरात लवकर बॉड्या इथून उत्तर प्रदेशमध्ये, खास करून लखनौमध्ये पाठवण्याची व्यवस्था करावी, ही आमची त्यांना कळकळीची विनंती आहे। तर हे होते फारूक भाई, हे सामाजिक कार्यकर्ते आहेत। वेगवेगळ्या राज्यातून असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यातून असेल, या ठिकाणी नातेवाईक दाखल होत आहेत जळगावला। मात्र मयत व्यक्तींबाबत असेल किंवा जखमींबाबत कुठलीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून मिळत नाही। त्यामुळे स्वतंत्र कक्ष या ठिकाणी उभा राहावा, जे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना व्यवस्थित माहिती द्यावी आणि त्यांचा जो शोधाशोध आहे किंवा पायपीट आहे ती थांबवावी, त्रास थांबवावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली असून लवकरात लवकर एखादी जनसंपर्क अधिकारी नियुक्त करून त्यांच्या माध्यमातून या सर्व आलेल्या नातेवाईकांना योग्य ती माहिती देण्याची विनंती या ठिकाणी त्यांनी केली आहे। कॅमेरा पर्सन अजगर अली सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.